आपण आधी मधमाशा आहेत. इकडे काढायला लागेल. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. ते आवाज जास्त पाण्यात धुवून मग बरीच ते हिरवा मिरची पण टाकली. आवाज जातच राहू पण जोरात पाऊस. मस्त पावसामध्ये मला खूप खायची इच्छा होत होती. खूप ट्रान्सफॉर्म झाले बदलापूर स्टेशन आता. हे कसल्या पाऊल कोण हा ते मंदिर दिसतंय ते. आपण तिथे तिकट मला घामच सुटले पण ना. हो तो दोन्ही साईडला बघतो पहिले. सणाला माहेरी पण येतात. नागपंचमी असल्यामुळे लई पळापळी झाली. याने मी आता बाजारला गेले होते. मला पेरू आवडलं. बरं आहे ना पेरू? हो चांगले आहेत. असं वाटत नाही 2 किलो ना ते. नाही मस्त पाऊस होता. हो ना. जास्त पाण्यात धुवून मग घ्यायचं. जास्ती खरट होऊन जाईल ना. अरे वा. तेल लिंबू पण. त्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट जाणार आहे. चाट मसाला, मीठ, जिरा पावडर, मिरची आणि काय आणि ते चटपटीत वाटते ना एकदम. याच्यामध्ये बारीक बारीक ते हिरवा मिरची पण टाकली. आणि बाहेर बघ जोरात पाऊस. काय नाही आता हे पेरू चाट बनवले. मस्त पावसामध्ये मला खूप खायची इच्छा होत होती. आणि आवडते ना. हो कडक. मला नरम नाही म्हणजे कडकच आवडतं. नमस्कार सर्वांना, तुमच्या पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही कुठेही भटकंती करायला जाणार नाही आहोत. तर आम्ही जाणार आहोत एका आध्यात्मिक ठिकाणी. ते कुठलं ठिकाण आहे हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि बघत राहा द प्राविश लाईफ. तर आता आम्ही आता पेट्रोल भरून घेतल्या कारण पुढे पेट्रोल वेस्ट साईडला कुठे असणार ते अजून नक्की पुढचं नाही. आपल्याला माहिती नाही तिकडे पेट्रोल हो. पंप असेल की नाही. म्हणून इथले जे आपण नेहमी पेट्रोल भरतो तिथं आलो. तर इथून युटर्न मारून जिथं आम्हाला जायचंय त्या रस्त्याला लागतो. कसं आहे भरपूर वेळ भेटणार. खूप ट्रान्सफॉर्म झाले बदलापूर स्टेशन आता. हो 2 वर्षातच मला खाली आणि वरती पण. मेन गेट आहे. श्रावण महिन्यामध्ये पाऊस जास्ती नसतो. हो. हलक्या सरी पडतात. या दिवसात सगळीकडे हिरवळच असते. आता आपण थोडंसं सिटीतून बाहेर जरा असं आलं जरा तुम्हाला हिरवळच भेटेल. बिल्डिंग आता जास्ती नाही. तर आपण आता जवळ आले त्या साईडला ना आश्रम. आश्रम इकडे. हा तो आहे का ते हो. झेंडे लावले तो तिथे. तर इथून पण आहे, तिथून मेन गेट आहे. तर आपण जरा बघूया. मला वाटतं प्रायव्हेटच असणार आहे. आपण आधी मधमाशा आहेत. हां हो. तर मंडळी आता आम्ही आलो आहे बदलापूर मधल्या श्री परमहंस आश्रम जवळ. आणि इथे आश्रमामध्ये जाण्याच्या आधी आम्ही ते थोड्या वेळ असंच थांबलो आहे. तर जवळच आहे तो खूप. हो. आणि इथलं वातावरण तुम्ही बघा एकदम गावाकडचं आहे. असं वाटतं हे रस्ता बस जातच राहू पण नाही का तिकडे. हो एकदम शांत आहे आणि निसर्गाच्या अगदी जवळचं वाटतंय. आणि मुंबई सारखी गर्दी आवाज असं काहीच नाहीये. आजूबाजूला नुसती हिरवळ आहे आणि एकदम मन एकदम शांत होतं है ना. तर आता जाऊया डायरेक्ट तिकडे. हे सगळं एकच आहे का? मधुमक्खी पण आहे इकडे. मधमाशी हो. त्यांना काही रस भेटत असेल ना तिथे. अजून एक आहे मोठा आहे भरपूर आहेत. आणि तुम्ही बॅकग्राऊंडला ते किड्याचा आवाज पण आहे बघा. कसला? हो ते गावाला येतो नाही का आवाज किड्याचा. अहो हे कडुलिंबाचं झाड आहे का? कडुलिंब. हा लिंब आहे ना. कडुलिंबाचंच आहे ना. हो चला मग. होतं. अहो हे कसल्या पाऊल कोण आहे? हा कुत्राचा शेर तर असू शकतो. वागतं नाही ना. नाही. वाघाचे एवढे मग छोटे नसतात. तर आता मला वाटतं की वॉकेबल डिस्टन्सवर आहे ना. आणि हा पण स्पॉट खूप छान आहे. हो मला वाटतं आपण जेव्हा पाऊस स्टार्ट होता तेव्हा तर काही एवढं गवत नव्हतं पण आता किती वाढलं. नाही. तो आपला बोलतो इकडे तिकडे. तो म्हणत होता हो हो
मला वाटलं असंच काहीतरी झालं. हो. बदलापूरजवळ राहाटोली मुळगाव रोडच्या बुराडपाडा परिसरात हा आश्रम वसलेला आहे. शहराच्या गर्दीपासून थोडं दूर आल्यावर इथलं वातावरण एकदम बदलून जातं. आजूबाजूला दिसणारी हिरवीगार झाडं, मोकळा परिसर आणि शांत वातावरण, त्यामुळे इथे आल्यावर मनाला एक वेगळाच निवांतपणा जाणवतो. आता जर तुम्हाला इथे यायचं असेल तर मुंबईहून लोकलने बदलापूर स्टेशनला उतरायचं. स्टेशनच्या पश्चिम बाजूला बाहेर आल्यानंतर मुरबाडच्या दिशेने जाणाऱ्या ST बसेस मिळतात. बसमध्ये बसताना कंडक्टरला राहाटोलीला उतरायचं आहे असं सांगायचं. आणि जर बसने जायचं नसेल तर स्टेशन बाहेरील खाजगी किंवा शेअरिंग रिक्षासुद्धा भेटतात. आम्हीही याच रस्त्याने आश्रमाकडे निघालो होतो आणि पुढे जाताना आजूबाजूचा हा सुंदर निसर्ग तुम्हाला दिसतोच आहे. शहरापासून इतकं जवळ असूनही इथे आल्यावर वातावरण मात्र एकदम वेगळंच वाटतं. या आश्रमात नित्य नियमाने नामस्मरण, ध्यान आणि आध्यात्मिक सत्संग असे विविध धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम आयोजित केले जातात. निसर्गाच्या सानिध्यात आणि इतक्या शांत वातावरणात हे उपक्रम होत असल्यामुळे साधना करण्यासाठी ही जागा खूपच सुंदर वाटते. मंडळी, आता आम्ही आलो आहोत श्री परमानंद परमहंस आश्रम इथे. तर चला बघूया आतमध्ये, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा परिसरही तुम्हाला दाखव. तर सर्वात आधी तुम्हाला गणपतीचं दर्शन आपण देऊ. या. मला वाटतं एकदम समोरच हेच आहे आणि आवाज सराउंड होतो. मला वाटतं हे मंदिर आहे ना? मंदिराच्या तिसऱ्या बाजूला आहे स्वामी परमानंद महाराजांची मूर्ती. चला आपण दर्शन घेऊया. वरती असा खूप असं गुंबद आहे वरती. वरती बघा, त्याच्यासाठी आवाज सारा. मला वाटतं तिकडे आहे टर्न मारायचं. तो आहे खंडोबाचं मंदिर. अच्छा, ते मंदिर दिसतंय ते. आपण तिथे गेल्या होत्या. खंडोबा मंदिर देखील. आता कसं मोसम साफ असल्यामुळे तिथे आहे खंडोबा मंदिर. वरती बघा एक चाललंय. आता किती हिरवा एकदम हे असेल ना. पण तिथून छान वाटत असेल. मग तेच ना. तिकडे म्हैस चरते. त्याच्या पाठीवर ते बगला बसले ना. बगळे. ते दिसेल ना इकडे महादेवाचे मंदिर. त्या साईडला गणपती आणि परमानंद. इथला शांत परिसर, आजूबाजूची हिरवळ आणि एकंदरीत प्रसन्न वातावरण यामुळे काही वेळ इथे घालवला तरी मनाला एक वेगळीच शांतता मिळते. आणि जर तुम्हालाही या आश्रमाला भेट द्यायची असेल तर आश्रम सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी खुला असतो. म्हणून बदलापूरला आलात आणि एखादं शांत, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक ठिकाण अनुभवायचं असेल तर या आश्रमाला नक्की भेट द्या. तर इथेच मंदिर आणि इथेच आश्रम आहे ना. मला वाटतं पाठीमागल्या साईडला पण आहे ना. आणि तिथे भोजनालय त्या साईडला. तर मंडळी, आता आम्ही निघणार आहोत इथून आणि मुळगावला जाणार आहोत. मुळगावचा वडापाव जर भेटला तर. हा खूप मोठा आहे. तिकडे पाठीमागे पण आहे.
हो. आणि तुम्ही बघू शकता इथे किती मोठं वडाचं झाड आहे ते. चला भेटूया आता पुढच्या सीनमध्ये. आता आम्ही निघालो आहोत मुळगावला जायला. तर तिथे वडापाव ना? खंडोबाचं मंदिर पण आहे प्रसिद्ध बदलापूर. आणि ह्याच रस्त्यावर आता जरा पुढे गेल्या बारवी डॅम पण लागते. अच्छा. तर आता देवपूजा तर झाली, आता पेटपूजा करायला आल्या. तर संडे असल्यामुळे किती गर्दी आहे. तुम्ही बघू शकता बघू, अजून इथे ऑर्डरचं बसायलाही जागा नाही आहे, हार्डली जागा आहे. खूप गर्दी झाली कारण मुळगावचा फेमस. 2 वडापाव आणि 1 मिसळ पाव. इथे आमच्या समोर आहेत छत्रपती शिवाजी महाराज, यांचं दर्शन पण इथे भेटतं आपल्याला. तर हा मुळगावचा फेमस मिसळ पाव आणि 1 वडापाव ठेचा. ठेचा. गोड चटणी नाही, कारण गोड नाही. विदाउट चटणी खावं लागेल का? नाही 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 ना, विचारलं. विचारलं ना त्याला. खा आणि सांगा आता कसं. आणि तुझं हे काय वडा मिसळ पाव. वडा इकडे मिसळ इकडून. हो. गरम आहे. आता मस्त झणझणीत आता मिसळ पाव आणि वडापाव मुळगावचा खाऊन झालेला आहे. खूप गर्दी आहे. छान आहे. एकदम मजा आली. हो. आणि आउटिंग पण झालं एका दिवसात. मी आता घरी चालले तर इथे दिसलं आम्हाला की लोकांनी भात शेती पण केलेली आहे. आणि तिथे समोरून एक कुत्रा पण येतो. येतो ना, माझ्याकडे येतो तो. हो. त्याला वाटलं कोण येतं आमच्या शेताकडे. येतो आमच्याकडे, या. हो बाबा, मी आधीच घाबरते. तर आता थोड्या वेळात आपण घरी पोच. सांगा, तो दोन्ही साईडला बघतो पहिले आणि मग क्रॉस करतो. अरे वा. इकडे निसर्ग आहे आणि त्याच्या पलीकडे बिल्डिंग्स आहेत. हो, माहिती करायला पाहिजे कारण खूप छान आहे, असं खूप डेन्स आहे ते, है ना. तर आता पाऊस आल्यामुळे आम्ही मध्येच थांबलो इकडे. भिजले का? नाही. हे बघा इथेच बसली जस्ट. हो, जस्ट आता थोडंसं म्हणजे मला वाटतं 2-3 वेळा आपण स्टॉप घेतला ना. हो, किती वेळा. उतरून पाऊस होता. हो. मध्येच पाऊस येत होता, मग जात होता. कुठे फिरल्या ते सांगा मला. कसं वाटलं तुम्हाला फिरून तिथं? छान होतं. छान होतं, मस्त हो. होतं. निसर्ग एकदम. आज रविवार आहे. आणि जवळच होतं ते. आज रविवार आहे. रविवार गर्दी. लोक बाहेर जातात. मुंबईमध्ये म्हणजे मुंबई एकदम कुठेतरी लांब गेल्यासारखं वाटतं. तुम्ही व्हिडिओ कॉल केला ते मला लय आवडलं होतं. हां, जायचं होतं बारवी डॅमला, पण नंतर बॅटरी पण संपली. उद्याला नागपंचमी पण आहे आणि पहिला श्रावणी सोमवार पण आहे. या सणाला मुली माहेरी पण येतात ना. पंचमीला हां. सगळ्या मुली जातात. भाऊ बाप असं कोणी घेऊन जातात माहेरी. आणि सण साजरे आणि पाऊस लय असते त्या टायमाला. आता उद्या नागपंचमी असल्यामुळे राजेचा विचार आहे की पुरणपोळी ना रे, चण्याची डाळ, गूळ आणि काय करा. पोहे संपले, पोहे पण घ्यायचे. हो. किती घेणार आहे? हो. चला मग. किती उशीर झाले आणि आज लई पळापळी झाली आपली, नाही का. हो ना.